नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाविषयी व अभ्यासक्रमाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. यावर्षी भूगोल विषयात आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. तुलना म्हटली की दोन घटक आलेच आणि भूगोलात तुलना म्हटली की दोन प्रदेश असावेच लागतात. दोन देशांच्या या तुलनात्मक अभ्यासात एक देश भारत असणार हे निश्चित. मग दुसरा देश कोणता याचा विचार भूगोल अभ्यास मंडळाने केला. त्यावेळी काही महत्त्वाच्या बाबी त्यांनी विचारात घेतल्या. 1. देश अतिविकसित किंवा अविकसित नसावा. कारण जर अतिविकसित देशाबरोबर आपण आपल्या देशाची तुलना केली असती तर आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला असता की आपण खूपच मागासलेले आहोत, आपली तांत्रिक प्रगती खूपच मंदावलेली आहे वगैरे वगैरे. अविकसित देश घेतला असता तर आपण फारच प्रगत आहोत असा भाव तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला असता आणि म्हणूनच देश निवडताना तो भारताप्रमाणे विकसनशील असावा असे निश्चित करण्यात आले. घटक क्रमांक 2. देश वेगळ्या गोलार्धातील व वेगळ्या खंडातील असावा. कारण गोलार्धानुसार आणि खंडानुसार प्रदेशाचे हवामान, प्राकृतिक घटक, नैसर्गिक घटक यामध्ये विविधता असते. त्यामुळे तो देश वेगळ्या गोलार्धातील आणि खंडातील असावा हे निश्चित करण्यात आले. 3. विद्यार्थी मित्रांनो, तुलना तेव्हाच होते जेव्हा काही घटक समान असतील तर, आणि त्यामुळे जो देश आपण अभ्यासणार आहोत तो देश भारताशी काही प्रमाणात साम्य असणारा देखील आहे. उदाहरणार्थ समुद्रकिनारा. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर समुद्रकिनारा जसा भारताला समुद्रकिनारा लाभलेला आहे तसा समुद्रकिनारा त्याही देशाला लाभलेला आहे. मात्र त्याची ठेवण जी आहे ती भारतापेक्षा थोडी वेगळी आहे. घटक क्रमांक 4. भारताप्रमाणे सांस्कृतिक विविधता व प्राकृतिक विविधता देखील त्या देशात आहे. जसे आपल्या देशात वेगवेगळे सण उत्सव साजरे होतात, अगदी तसेच सण उत्सव त्या देशात देखील मनवले जातात. उदाहरणार्थ कार्निवल. प्राकृतिक विविधतेत जशा नद्या, पर्वत, वनस्पती, प्राणी याबाबतीत आपल्या देशात विविधता आहे तशीच विविधता त्याही देशात असावी. घटक क्रमांक 5. किमान एका जागतिक दबाव गटाचा भारतासह सदस्य असावा. म्हणजेच असा एखादा जागतिक गट ज्या गटाचा भारत आणि तो देश सदस्य असला पाहिजे. उदाहरणार्थ ब्रिक्स संघटना. ही संघटना पण मागच्या वर्षी व्यापार या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहेत. ब्रिक्स ही व्यापारी संघटना आहे. या संघटनेचा भारत आणि तो देश एकाच वेळी सदस्य देखील आहे. 6. भारताप्रमाणे समुद्रकिनारा असावा. 7. शासन प्रणालीसुद्धा समान असावी. भारतात जशीच प्रजासत्ताक शासन प्रणाली मानली जाते तशीच ती त्याही देशात असावी. घटक क्रमांक 8. ऐतिहासिक पार्श्वभूमीत काही समान स्थळे असावीत. जसं भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले तसेच तोही देश कोणत्या तरी देशाच्या आधिपत्याखाली असावा. कारण म्हणजेच भारताला जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तशाच प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याही देशाला असावी. म्हणजे काहीतरी ऐतिहासिक पार्श्वभूमीत काहीतरी असे समान घटक असावे जे भारताला आणि त्या देशाला समान असले पाहिजेत. घटक क्रमांक 9. इयत्ता 9वीपर्यंत आपण जेही संकल्पना अभ्यासल्या त्या सर्व संबोधांचं उपयोजन दोन्ही देशांसाठी एकाच पातळीवर करता येईल असा असावा. जसं नदीचं कार्य वगैरे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मागच्या वर्षी आपण नदीचं कार्य अभ्यासलं 9वीमध्ये. तसंच आता उदाहरण दिलं जी ब्रिक्स संघटना आहे त्या संघटनेचाही अभ्यास आपण 9वीमध्ये केलेला आहे. या दोन्हीही घटकांचं किंवा इतर 9वीमध्ये जे काही आपण संबोध संकल्पना शिकलेलो आहे त्या सर्व संबोध संकल्पनांचं उपयोजन दोन्ही देशांच्या बाबतीत आपल्याला करता यायला पाहिजे. घटक क्रमांक 10. अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल की दोन्ही देशातील तुल्यबळताही सारखीच आहे. म्हणजे दोन्ही देश हे तुल्यबळतेच्या बाबतीत समसमान आहेत. कोणीही देश कमी किंवा कोणताही देश खूप प्रगत असं आपल्याला दिसणार नाही. दोन्ही देशांची तुलना करत असताना प्रादेशिक विविधता तसंच काही समानता विषमता या बाबींचे चिकित्सक परीक्षण करून एखादा प्रदेश अभ्यासणे आवश्यक असते. त्यामुळे यावर्षी आपण भारताची तुलना भारतासारखाच आकार असलेल्या जवळपास भारतासारख्याच हवामानाचा आणि भारताबरोबर समान आर्थिक आणि तांत्रिक वेगात चालणारा ब्राझील देश या देशाची आपण भारताबरोबर तुलना करणार आहोत. यावरनं तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला यावर्षी भूगोलामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो,
अभ्यासक्रमाची ओळख म्हणावी किंवा पाठ्यपुस्तकाची ओळख म्हटताना आपल्याला पहिल्यांदा पुस्तकाचं कव्हर पेज विचारात घ्यावं लागतं. कव्हर पेज तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या कव्हर पेजवरनं किंवा मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरनं, मुखपृष्ठ म्हणजे जे समोर असतं आणि मलपृष्ठ म्हणजे जे मागे आहे, ठीक आहे, या दोन्ही पृष्ठांचं अभ्यास होणे आवश्यक आहे. कारण या मलपृष्ठावरनं आणि मुखपृष्ठावरनंच तुम्हाला अभ्यासक्रमात काय आहे, काय अभ्यासायचं आहे याची थोडक्यात तुम्हाला माहिती मिळू शकते. म्हणून आता मी तुम्हाला मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाचं कव्हर पेज त्याविषयी माहिती देणार आहे. तुमच्याजवळ पाठ्यपुस्तक असेल तर तुम्ही हे कव्हर पेज निरीक्षण करून बघू शकता. सर्वात पहिले उत्तरेला तुम्हाला भारतातलं एक अतिशय मनोरम दृश्य तिथे दाखवलेलं आहे श्रीनगरचं. श्रीनगरमधली दल झील तिथे दाखवलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दल झीलमध्ये असलेला एक छोटासा शिकारासुद्धा त्याच्यात दाखवलेला आहे, तो तुम्ही बघावा. त्यानंतर अतिशय सुंदर अशा हिमालयाच्या रांगा आहेत, त्यामधनं वाहणाऱ्या नद्या आपल्याला दाखवलेल्या आहेत. त्यानंतर भारतातलं सुंदरबन आहे, त्याच्यात वाघ आपल्याला दाखवला आहे सुंदरबनमधला. त्यानंतर आपली ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणा किंवा सांस्कृतिक वारसा म्हणा आपला, तो अजिंठा लेण्यांचा दाखवलेला आहे. त्यानंतर ब्राझीलमधलं अटलांटिक महासागर दाखवलेला आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये आढळणारा पॅन्टनल प्रदेशात म्हणा किंवा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात म्हणा ॲनाकोंडाज असतात, तो ॲनाकोंडा आपल्याला दाखवलेला आहे. अतिशय मोठा असलेला हा साप असतो. त्यानंतर कार्निवल फेस्टिवल ब्राझीलचं दाखवलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे रिओ दी जेनेरिओ शहराचं विहंगम दृश्य तुम्हाला तिथे दिसतं आहे. या दृश्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. रिओ दी जेनेरिओ शहरामध्ये असलेला हा जो पुतळा तुम्हाला दिसतो आहे, या पुतळ्याला रेडीमर म्हणतात आणि तो पुतळा येशू ख्रिस्तांचा आहे. पूर्वी जगातला सर्वात उंच पुतळा म्हणून या रेडीमर पुतळ्याचा उल्लेख केला जायचा. मात्र आज भारतातला सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातला सर्वात उंच पुतळा मानला जातो. मात्र यापूर्वी जगातला सर्वात उंच पुतळा रेडीमर हा मानला जायचा आणि महत्त्वाचं म्हणजे तो ब्राझीलमधल्या रिओ दी जेनेरिओ शहरामध्ये वसलेला आहे आणि तो येशू ख्रिस्तांचा आहे. त्यानंतर आपण जाऊया मलपृष्ठाकडे. मलपृष्ठामध्ये नळदुर्ग किल्ला दाखवलेला उस्मानाबादचा. आपलं जो पहिलं प्रकरण आहे क्षेत्रफळ, त्या क्षेत्रफळीमध्ये नळदुर्ग किल्ल्याचा उल्लेख झालेला आहे. त्यानंतर दुसरं चित्र आहे अरबी समुद्र, मुंबई शहराचं ते दृश्य दाखवलेलं आहे. त्यानंतर सिंहगड आहे, सिंहगडाचा आजूबाजूचा परिसर तिथे दाखवलेला आहे. त्यानंतर अंतराळयान आहे जे की भारतीय बनावटीचं आहे आणि सर्वात शेवटी ॲमेझॉन नदीचं खोरं दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये वाढलेली घनदाट वने, ज्यांना आपण विषुववृत्तीय वने म्हणतो, विषुववृत्तावरती आहेत आणि त्यामुळे त्यांना विषुववृत्तीय वने म्हणतो. वर्षावने देखील म्हणतो, कारण जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये घनदाट वने वाढतात म्हणून त्यांना विषुववृत्तीय वने देखील म्हणतात. आणि याहीशिवाय त्यांना जगाची फुफ्फुसे देखील मानली जातात. अशा प्रकारे आपण ॲमेझॉन नदीचं खोरं तिथे आपल्याला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचा देखील अभ्यास केलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला या अभ्यासक्रमाची आणि पाठ्यपुस्तकाची थोडक्यात ओळख झालेली असेल. आपल्याला लक्षात येईल की यावर्षी आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांची तुलना करतो आहे किंवा आपण असेही म्हणू शकतो की भारताची आपण ब्राझीलबरोबर तुलना करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 पासून हा तुलनात्मक अभ्यास सुरू होईल. प्रकरण क्रमांक 2 मध्ये स्थान आणि विस्तार हे प्रकरण आपण अभ्यासूया. यामध्ये स्थान आणि विस्तार यामध्ये तुलनात्मक अभ्यास करायचा आहे भारताचं आणि ब्राझीलचा. विद्यार्थी मित्रांनो, इथेच व्हिडिओ थांबवते. धन्यवाद.